तुम्हाला देखील असं वाटतं का नर्सिंग प्रोफेशन निवडून काहीतरी चूक झाली आहे? पण असं अजिबात नाही आहे बरं का. तर जर कोणाला असं वाटत असेल ना, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यावेळेस मी पहिल्यांदाच कॉलेजमध्ये गेले होते ना, त्यावेळेस मला देखील असंच वाटलं होतं बरं का, की मी नर्सिंग कशासाठी निवडलं आहे. पण आज ज्या ठिकाणी मी आहे आणि जे काही सक्सेस मी मिळवलेलं आहे, त्यानंतर मला असं वाटतं की नक्की बरं झालं मी नर्सिंग हा पर्याय निवडला त्यावेळी. तर तुम्ही जर नर्सिंग निवडलेलं असेल तर अजिबात डिसअपॉइंट होऊ नका, कारण नर्सिंग प्रोफेशन हे अतिशय उत्तम आणि प्रेझेंटली फक्त आपल्या इंडियामध्ये नाही तर इंडियाच्या बाहेर देखील आपल्या प्रोफेशनला खूप जास्त व्हॅल्यू आहे. तर आता सुरुवातीला आता तुम्ही कदाचित फर्स्ट इयरमध्ये असाल, कारण आता ऑगस्ट महिना चालू झाला आहे, बऱ्यापैकी कॉलेजेस वगैरे चालू झाले असणार. तर हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठीच बनवलेला आहे. जर तुमचं कॉलेज चालू झालं असेल, सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल, सर्व अभ्यास, ते ॲनाटॉमी, फिजिओलॉजी अतिशय कळायला अवघड आहे सुरुवातीला. पण हळूहळू जेव्हा तुम्ही त्याचा सराव करता तर तुम्हाला ते सर्व इझी होऊन जाणार आहे. नवीन मेडिकल टर्म्स असतील त्या डोक्यावरून तुमच्या जात असतील, पण घाबरू नका. थोडंसं तुम्हाला वेळ द्यावा लागेल. थोड्या दिवसांनी तुम्ही बरोबर यूज टू होऊन जाल त्या सर्व गोष्टींसाठी. सुरुवातीला हॉस्पिटल तुम्हाला एकदम भीती अशी निर्माण होईल किंवा इंजेक्शन हातात पकडताना तुमचा हात देखील थरथरेल. पण आजचीच ही भीती आणि हे सर्व विचार ना तुम्हाला उद्या एकदम ताकद देणार आहे, म्हणजे तुम्ही चांगल्या नर्सेस बनणार आहेत. तर घाबरू नका, थोडासा वेळ द्या. कठीण आहे पण प्रयत्न करत राहा. चुका होतील पण त्या सुधारवण्याचं देखील तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही त्या चुका सुधरवा आणि पुढे चाला, कारण उद्या तुम्ही चांगल्या नर्सेस बनणार आहे. तर घाबरू नका अजिबात, आणि डोक्यातून हा विचार तर काढाच की हे प्रोफेशन का निवडलं. कदाचित तुमचे टीचर्स किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेस तुमच्या सिस्टर्स वगैरे तुम्हाला ओरडल्या देखील असतील, पण त्यातून तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी घ्या. कारण हे ओरडणं वगैरे फक्त आपल्याच प्रोफेशनमध्ये आहे असं नाही आहे, बाहेरच्या देखील प्रोफेशनमध्ये, इतर प्रोफेशनमध्ये देखील ह्या गोष्टी आहेत. फक्त नर्सिंगमध्येच आहे असं काही नाही आहे. तर नर्सिंग प्रोफेशन अतिशय बेस्ट आहे. आज तुम्ही चांगलं शिकाल तर उद्या तुम्ही नक्कीच चांगल्या नर्सेस बनाल. चला, तर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असंच मोटिवेशनल कंटेंट बघण्याची इच्छा असेल किंवा आवडत असेल तर माझ्या या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोचवा. चला, परत भेटूया पुढच्या अशाच एका मोटिवेशनमध्ये. तोपर्यंत बाय आणि अभ्यास करा.